डोंबिवली शहरात गुन्हेगारी भूमाफियांचा हैदोस, मालकी हक्काची जमीन कब्जा करून पाटील कुटुंबाची गुंडशाही, अशा भूमाफियांचा आक्का कोण? भूमाफियांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचा केदार चौधरी यांचा खळबळजनक आरोप. कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या इमारतीबद्दल कारवाई होऊन तोडफोडीचे वादळ सुरू आहे. आजही जमीन खरेदी विक्रीचा वाद कायम आहे. भूमाफियांनी जागा कब्जा करण्याच्या अवैध धंद्याचा हैदोस घातला आहे. परंतु अशा गुन्हेगार वृत्तीच्या भूमाफियांना पोलीस कारवाई करण्यास असमर्थ ठरले असल्याचे सिद्ध झाले आहे. डोंबिवली कल्याण शिळफाटा रोड येथे स्वमालकी 7/12च्या जागेवर भूमाफियांनी कब्जा केल्याचे वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. जागा मालक राजाराम दत्तात्रय बारस्कर यांनी 1969 साली सदर 5 एकर जागा मालकी हक्काने खरेदी केली होती. रस्त्यालगत असणाऱ्या जागेवर भूमाफियांनी कब्जा करून अवैध निर्माण काम करण्यास सुरू केले आहे. जागा मालक राजाराम बारस्कर, विजय बारस्कर, श्रीनिवास बारस्कर, प्रमोद बारस्कर, रमेश बारस्कर व लीना चौधरी, किशोरी पेडणेकर, सुजाता शिवलकर आणि विजयालक्ष्मी चिंदरकर यांची मूळ जागेच्या 7/12 वर अधिकृत नावे असताना पाटील कुटुंबियांनी गुंडशाहीने दादागिरीने त्या जागेवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा मालकांचे वारसदार केदार चौधरी यांनी खळबळजनक आरोप करून पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली आहे. आपल्याला न्याय मिळण्यासाठी त्यांनी सरतेशेवटी पत्रकारांशी संवाद साधला. दुसरीकडे या जमिनीच्या वादग्रस्त प्रकरणाबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये भूमाफिया विरोधात FIR दाखल करून सुद्धा गुन्हेगारांवर अद्याप पोलिसांचा लगाम नसल्याने कारवाई केली जात नाही. या जागेवर आजही गुन्हेगार वृत्तीचे लोक फिरत असल्याची कबुली जागेचे वारसदार पीडित अन्यायग्रस्त केदार चौधरी आणि इतर वारसदारांनी पत्रकारांना प्रत्यक्ष हजर राहून माहिती दिली. या जागेच्या बाबत उच्च न्यायालयात केदार चौधरी आणि त्यांचे वारसदार यांनी केस दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ऑर्डर दिली. तरी सुद्धा या जागेबाबत आजही वाद सुरू असल्याने त्यांच्या शेतकरी कुटुंबावर अन्याय होत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नमस्कार, प्रभाकर चौधरी. माझी आई वीणा प्रभाकर चौधरी हिच्या वडिलांनी 1969 मध्ये ही जागा विकत स्वरूपात घेतली आहे. मोठे ह्यांच्याकडनं 4 7/12 होते. 1969ला कलेक्टर परमिशन घेऊन आपण जागा घेतली आहे. त्या टायमाला आमच्या लेफ्ट साईडला मोठे फॅमिली होती, राईट साईडला पाटील फॅमिली होती. सबसिक्वेंट 1970मध्ये आपण तलाट्याकडे ह्याचं शेड बांधण्यासाठी आपण केलं. आमच्या आजोबा लाकडी बांधामध्ये कारखाना होता. 1970च्या त्या ह्याच्यानंतर 1982मध्ये ह्या पाटील फॅमिलीनी कोणासोबत ॲग्रीमेंट केलं. त्याच्यानंतर 84मध्ये मुठेनी त्यांची जागा तिकडची विकली. 1998मध्ये मुठेनी त्यांची 32 गुंठे तिकडे जागा विकली. त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कोर्टामध्ये गेले ते 1998मध्ये. 2002मध्ये आमची ULC झाली. ULCमध्ये आमची जागा आमची झाली. ULC कायदा होता म्हणून आमच्या आईंची आणि बहिणींचे सगळ्यांचे नावं लागले गेले. 2004च्या ULCच्या त्यांच्या ऑर्डरमध्ये ही जागा आमच्या नावाने दाखवत आहे. त्यांनीच दाखवलं. 98मध्ये 32 गुंठे विजय जानू मुठेनी तेथे कस्तुरी पाक केल्यानंतर त्यांचं जे काय झालं असेल सेटलमेंट, त्याच्यानंतर त्यांनी त्यांची जागा तिकडे दाखवली. ते झाल्यानंतर बारस्कर आमचं नाव निषेध आलं आहे, प्रॉपर आलं आहे नाव आमचं 7 ह्याच्या ULCच्या ऑर्डरवर. 2004मध्ये आम्ही इथे पेट्रोल पंपचं ऑर्डर हे केलं होतं. पेट्रोल पंपची आमची NOC झाली, आमचं जिओ टेक्निकल सर्वे झाला या जागेवरचा. त्याच्यानंतर 2008मध्ये TLR झाला. TLR झाल्यानंतर हेच लोकांनी आमच्या मामांसोबत ॲग्रीमेंट केलं. त्या ॲग्रीमेंटमध्ये ही जी एन्क्रोचमेंट आहे तेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि 2024मध्ये ह्यांना कोण भेटले, कोणचे ठाण्याचे कोण, हे त्यांच्या भरोश्यावर त्यांनी आम्हाला अतिक्रमण करायचा प्रयत्न केला. वारंवार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली सुद्धा पोलिसांनी बाब घेतल्या नाही. म्हणून आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने एक्झिबिट 5 सगळे डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर आमच्या साईडनी ऑर्डर दिली आहे, रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिली आहे. त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ह्या जागेमध्ये यायचं नाही. तरी ते खुल्लेपणाने भूमिपुत्र म्हणतात. आम्ही शेतकरी आहे, त्यांनी बिल्डरचा रंग देतात. बिल्डरचा नाही, हे आम्ही शेतकऱ्यांची आम्ही आहेत. आम्ही इकडे असताना, आम्ही शेतकरी असताना हे आमच्याशी दादागिरी करून आम्हाला इकडनं बाहेर काढायचा ह्यांनी हे केलं आहे. कोर्टाने त्यांचं दाद दिली नसल्यामुळे कोर्टाने एक्झिबिट 5 देऊन आम्हाला सांगितलं असून सुद्धा
आमचे लोक येताना हे लोक नेहमी आम्हाला मॉब आणतात आणि गुंडगिरी करतात. आजही तशीच झाली आहे आणि भूमिपुत्र सांगतात. भूमिपुत्राचा विषय नाही आहे. आम्ही 1969 पासून आमच्या मालकी हक्काची आहे. 2022 मागची जागा आमची 5 एकर जागा आहे. मागची जागेचं आम्ही मोजणी केली आहे. 2022 ह्यांनी इकडे अतिक्रमण करायचा प्रयत्न केला होता. होर्डिंग लावत होते. आम्ही ते काढून घेतलं. पोलिसात तक्रार केली. इतके सगळे डॉक्युमेंट्स असून त्यांचंच जबाबी असून सुद्धा ते आज आम्हाला अरेरावी करून आम्हाला दादागिरी करून आम्हाला बाहेर काढायचा पूर्ण प्रयत्न आहे. विषय मी आज विधान भवनमध्ये सेशनमध्ये मला घ्यायचा माझा पूर्ण हे आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मी हे घेणार आहे. हे जो अन्याय आहे, हे जी डोंबिवलीची जी प्रथा चालली आहे, सगळीकडे हेच करायचं. खोटे पेपर्स टाकायचे, अतिक्रमण करायचं आणि मग सेटलमेंटसाठी यायचं आणि हे करायचं. हे आम्ही होऊ देणार नाही आणि आम्हाला अजिबात मान्य नाही आहे ही गोष्ट. आणि आम्ही सर्वच आहोत. आम्हाला तुम्हाला जास्त फाईट करता येत नाही म्हणून हे जास्त हे करता. ते आम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सदनमध्ये होईल ती गोष्ट. कारण त्याशिवाय हे जास्त त्याशिवाय काय होणार नाही. आता तुम्ही बघू शकता कागदपत्रच नाही आहेत त्यांच्याकडे. खोटे नाही कागदपत्र दाखवावे त्यांनी. तुम्ही आता बोलले ना आणि जास्त म्हणजे आज खोटे त्यांनी एक मिनिट मामी एक मिनिट पत्र असतील ना त्यांचे कागदपत्र तेही दाखवावे. त्यांच्याकडे कागदपत्र नाही म्हणून एक्झिबिट पाय आलं आमच्या डॉक्युमेंट्सवर. त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स एक मिनिट डॉक्युमेंट्स असते त्यांच्याकडे तर एक्झिबिट 5 ही ऑर्डर आमच्यानी लागली नसती. त्यांच्याच डॉक्युमेंटमध्ये आमचं नकाशा दाखवतोय, आमचं नाव दाखवतोय. ह्याच्यापेक्षा वरचं काय? एक मिनिट तुम्ही दोघे थांबा. 3 महिने झाले हायकोर्टात जातात. का नाही गेले हायकोर्टात? हे जर त्यांची होती ना जागा मग हायकोर्टात का नाही तुम्ही स्टे घेतला या ऑर्डरच्या विरुद्ध? म्हणजे त्यांच्या ताबा घेण्याचा हा एकदम तुम्ही जे म्हणताय ते एकदम प्रॉपर आहे. बरोबर आहे. ताबा घेण्याची कोशिश चालू आहे. ताबा आम्ही सोडत नाही म्हणून गुंडशाही सगळं आणतात. चालू आहे. हॉटेल बोलला आमच्याकडे. आम्ही जायचा व्हिडिओ आहेत ना. आणि बाहेरचे व्हिडिओ आमच्याकडे सगळं आणि तिथून आम्ही इथे आत आणायला देणार नाही कारण ती आमच्या मालकीचे. ठीक आहे, ती तुमच्या मालकीची आहे ना. मग इथं आम्ही आम्ही इथून आणलं तर इथे का वाटते थांबले? हे बायकांनी इथे येऊन आमचा का रस्ता अडवला? तर आमची जागा होती की नाही? आमच्याकडे बरं आमची FIR झाला ट्रेसपासचा 13 फेब्रुवारीला. आरोपी इथे बसलेत. तेही पोलीस ऍक्शन घेत नाही. हाही माझा प्रश्न आहे की पोलीस प्रशासन का नाही ऍक्शन घेत त्यांच्या? आरोपी आजही जागेवर बसलेत. FIR ट्रेसपासचे ज्यांच्या नावावर आहे वासुदेव पाटील आणि एकनाथ पाटील ते बसलेत. आज बसलेत तिथे. ऍक्शन का नाही घेत आहे? कोणाचा हात आहे ह्यांच्यावर? बघा तुम्ही. बघा काढा. त्या जागेवर केस का केली? पाटील फॅमिलीने मुठेवर का केस केली? 32 गुंठ्यावर. प्रश्न आहे ना. पेपर्स आहेत ना आपल्याकडे. आज दाखवू तुम्हाला पेपर्स. माझ्याकडे पूर्ण चोपडी आहे आणि टोटल इथे फिट आहे. 1998 जेव्हा त्यांची केस, त्यांना नकाशेही नाही आहेत. KDMCचा आदेश आहे, त्यांच्याकडे नकाशे नसते. ती खालीच केली ऑर्डर आणि समोरच्या त्या मुठेच्या ह्यांनी ते हे झालं ऑर्डर केली. तेव्हा त्यांचं अंडरस्टँडिंग होतं आणि आमच्या मामाकडे पण डेव्हलपमेंट अग्रीमेंट असताना 1969 विथ कलेक्टर परमिशन विथ वैद्य आर्किटेक्ट होते. ओके, सिव्हिल मॅटर आहे. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे? डिफेंडंट्स, देअर एजंट्स, सर्वंट्स, कॉन्ट्रॅक्टर्स, एम्प्लॉईज, असिस्टंट्स, assignees and any other person claiming on their behalf are hereby temporarily restrained from disturbing the peaceful possession of the plaintiffs over the suit property. ही ऑर्डर असतानाही ह्यांची इतकी दादागिरी चालू आहे की हे